मोठी बातमी प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत। कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। महिन्याभरानंतर प्रशांत कोरटकर अटकेत आलाय। तेलंगणामध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आलाय। शिवरायांविषयी अवमानकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला बेड्या ठोकण्यात आलाय आणि कोल्हापूर कोर्टात थोड्या वेळात त्याला हजर केलं जाईल। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी सुरू आहे। थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणार आहेत। वैद्यकीय तपासणीआधी प्रशांत कोरटकरची प्राथमिक चौकशी सुरू आहे। रिमांड बनवताना प्राथमिक चौकशी ही महत्त्वाची असते। तर प्रशांत कोरटकर प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं त्याचा घटनाक्रम पाहूयात। 25 फेब्रुवारीला इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल आला। कॉलमध्ये महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। 25 फेब्रुवारीला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 26 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरने त्याच्या नागपूरमधील निवासस्थानातून पळ काढला। 27 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे हे सांगणारा कोरटकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। 28 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन मंजूर झाला। 3 मार्चला कोरटकरचे आलिशान कारसोबत फोटो आणि व्हिडिओ समोर आले। 11 मार्चला पुन्हा सुनावणी, त्यावेळी सुद्धा त्याला 17 मार्चपर्यंत दिलासा दिला। 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केला। 22 मार्चला कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी केली। 23 मार्चला प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज सकाळी प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेत। त्याला आता आज थोड्याच वेळात कोर्टात देखील हजर केलं जाईल।